गँगने गँग जाय राहिनी आज फिरायला महालना इको टुरिझम आपल्याला शेअर करा ना टोकर पैसे पूर्ण बनाडेल आहेत तुम्ही बी या फिरा एन्जॉय करा आणि गाईज एवढा भारी फोटो ही राहणार ना आणि आकार देखा केवढा भारती गेलाय पूर्ण मोकळा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओला आपण आता सुरुवात करी राहणार। तर आज आपण येल वज पूर्ण डांग भाग मी येल वज तुम्ही बॅकग्राऊंडला देखा पूर्ण झाडाशी झाडावर। तर आम्ही 4-5 जण 2 गाड्या लिहून बाकीने 2 जण मोरत आम्ही एक गाडीवर 3 जण वज आणि फिरी राहणार। तर चालेल मग गाईज तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात आणि आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करेल नसावा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करजा। तर चालेल मग आज ना दिवसला सुरुवात होई जाईल आणि मस्तपैकी वाटतं लोकेशन व तर आपला जाऊन राहणार फोटा काढी राहणार आणि की वातावरण देखा गाईज मस्त पूर्ण डोंगर भाग मी लागेल रस्ता कशा ती सुद्धा दिसत नाही देखले पूर्ण डोंगर धरीच रस्ता व या देखील मस्त अशा वाकडा तिकडा रस्ता व तर अशा आपण जाय राह ना गाईज आणि कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहायचा आपल्याला ना महालला बी जावा ना महालला काय तर देखा ना बराच आपण तर काय गेला नाही फर्स्ट टाइम जाणार वज कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहायचा। तर गाईज आता आपण एकदा थांबेल होतं आणि आम्ही गँगने गँग जाय राहिनी आज महालना 15 किलोमीटर तर आपण महालला बी जाणार होतं 30 व गाई 60 महाल 15 तर राहू सुबीरना नजारा मॉर्निंग टाइम ना अशा जंगल ना त्या जंगलमध्ये फिरायला एकदम अशा आनंद वाटत पूर्ण काही गोष्ट ना सुख दुःख अख्खा त्यागीसनी ना त्या वनमा भटकाना ती जिंदगी सर्वात बेटर जुना माणसाची जी जिंदगी होती ना सर्वात बेटर आणि काही दिवस मग ती जिंदगीला प्राधान्य भेटणार तर काही दिवस मग आपण बी तशाच जाणार कारण की ना ती जिंदगी व ना खूपच भारी व आणि खालनी रस्ता व पुऱ्या गाड्या चालू राहण्यात तर आपण जाणार होतं महालला कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा आणि त्यात पुरा फोटा पाडायला लटकेलं फोटो काढायला पुरा लटकेलं देखा नाही। तो गाईज फायनली आपण इला गेलो आपली गँग वर देखील आणि मग भाऊचाच होता फक्त हो ना आमना ना मामास ना पोजा आमना भावड खजानचा भावडतो इला गेलं की नाही देखील आणि एकदम भारी अशा नजारा व या ठिकाणी उत्तराखंड महाल इको टुरिझम काय वन विभाग तर आपण गेट मध्ये प्रवेश कर आहे ना हे की नाही कितीच आहे गेट त्या ठिकाणी चित्ता व अजगर आणि हरण गेटवर मस्तपैकी वन गेट बी एकदम अशा दगडाचा म्हणजे प्राकृतिक रचनाने तयार व्हायला अशा वाटी राहणार तर चालेल गाईज तर मध्ये काय ते आपण देखणारच कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा। तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन चॅनलवर वाचता सबस्क्राईब करा शाळेत जावा नाही की नाही तर चालेल मग आणि गाईज आता आपण जाई राह ना कॅम्पमध्ये एंट्री कर आहे ना देखील आणि जो नजारा ना अमेझिंग अशा नजारा व एकदम सायलेंट वातावरण आणि पुरा भारी नजारा देखील तुम्ही आणि जास्तीत जास्त टोकर आहेत या ठिकाणी आणि आणि पूर्ण टोकर ना जे बनाडेलं आहेत है अमेझिंग फर्स्ट टाइम अनुभवली राह ना आपण ह्या देखल्या टोकर पैसे पूर्ण बनाडेल आहेत आणि आपला भावडाच पुरा आशीर आहे ना पुरा खुश आहे तो हे की नाही देखल्या पुरा भारी नजारा गाईज या एक टाइम नक्की या गाईज नक्की या अमेझिंग ॲटमॉस्फिअर
एक नाही आणि वडना पारंब्या कोणता गेला नाही तर हे आमने टोटल गँग व गाईज देखील या फिरी राही ना आणि अशा तुम्ही बी या फिरायला पुरा भारी वाटी राही ना आज आम्हाला पोट भर घ्या गदार होता ना टीसनी डायरेक्ट मध्ये तिना थंडी वाजा लाग जाय छोटा तरी थंडी वाजा लाग जायला देखील गाईज पुरा भारी वत अठ सारा बांध टाकेल व म्हैसाला गाईज पर्यटक खूप सावटा येईल अंग देखील तुम्ही बी या फिरा एन्जॉय करा तर गाईज तुम्ही देखू शकता ज्या पर्यटक येतात ना ते सालाट एक नाईट किती रे 1500 रुपया राहावाला स्पेशल सोय AC रूमत या देखील पुरा रूमत राहासाठी तर गाईज या साईडला नदी व आणि खूप मोठी नदी व आपण तो पूल वर क्रॉस करला ना तर ती नदी व हय हयच देखाला आपण राहिला तीच ना तंगून रे मग तो रस्ता ना आपण नाही तर तशाच येणार वजन तर काय जात देखाला एक भारी नजारा आणि वड आणि टोकर जास्त होत आहे साईडला अवश्य या नक्की भेट द्या पुरा भारी होता हे की नाही आणि तो जण डीजे उचलेलो ना आम्हाला कगळी राहीने मग तुम्ही नाचा ना आम्हाला उचलायला लावा ना हे की नाही आम्हाला तंग नदीकडं जाऊ दे द्याल नाही यू आर द बेस्ट ओ भैया मग आम्हाला काय नाही ऐकू येत ती काय सांगते ओ भैया ना मग आम्हाला काय नाही ऐकू येत आम्ही पक्का बैरावं जसं आम्ही सांगेल तिला पण आपली भाषा काय कळणी होते साला तो देखा ना तंगाने उचलीच लिहू ना मग नाचाल तर पुरा भारी नाचतास गाय पूर्ण टोकर पै तयार केलेत गाईज खाल बी ते तिच आणि वर बी छत ते नाज तर एक नंबर अशा दिस आणि आकार देखा केवढा भारती गेलात पूर्ण मोकळा राऊंड हट फक्त एक टेबल थैल 2 टेबल आहेत आणि खुर्च्या आहेत आणि आपला लॅम्प देखा लाईट केवढा भारीत हे की नाही हट ना शॅडो होते ना मग कान खास येणार हे देखल्या टोकर जास्त चांगला आलं कॅन्टीन वगैरे व आणि अठ्ठे नजारा एक नंबर दिस नदी पूर्ण पाणीच पूर्ण एक नंबर तयार करला पण जो टेबल आहे ना काही टेबल सुद्धा येतात टोकरनाच आहे करेल टोकरनाच आहे करेल ते हे देखा चिमण्याचा टोकर लायलात हे दिले खुर्ची बी टोकरनी जा पूर्ण टोकर पै जाते किती भारी देख अशा पाहिजे तशा घर पाहिजे तर फोटो बिटो काढली जाता आम्ही आणि आता जाय राही ना भागा खाली उतरी राही ना देखा काय जे एवढा भारी करेलच ना एक नंबर आणि ठैना दोन्हीकडे पायथुऱ्यात चढाने तर मग या साईडने उतरणार हो कॅन्टीन पुरा टोकरची गाडी आहे किती उंच उंच देखा ना चला रे लेट्स गो तर गाईज भरपूर फिरायचं आलं आपापही नियमनं पालन करा ना हे की नाही तर प्रत्येक ठिकाणी
तुम्ही गॅस ना तर नियम ना पालन करा ना. ज्या आपण प्लास्टिक वगैरे हे करतो ना, आपण जी खावाला जायचं ना, पाणी बॉटल वगैरे त्यानंतर चिप्स वगैरे ते ना घाणं आपण डायरेक्ट जंगलमध्ये टाका नाही. हा मेन निसर्गाना नियम कधीच बुलावा नाही. त्यामुळे मला एकच सांगणार आहे बस. पण फायनली ना आपला दाजीच निघावला लागेल होतं मासडीला आणि 28 पक्का नाचला ना राहते अशीच ना झाड खाल 28. तर फायनल गाईज आपण हिला गेलो आणि व्हिडिओला थोडा आराम देव. आपण फायनली ला गेलो आपला दाजीशी घर एक नाही ना जबरदस्त गरमी पुरी गरमी होती. तर आम्ही बशी बोर होई गायला फ्रेश नाही. तर आता आपण निघेलो जंगल मस्तपैकी आणि देखा डांगरा लायला गायचं म्हणजे काय आमना दाजीचा डांगरा आहात हे देखील आताचे फुलाही राहणार पक्का सावटा लायला. आणि अंग भेंडी तुम्हाला मी सांगू ना या ठिकाणी ना भेंडी जास्त लागवड आणि देखा ना भेंडी एकदम लागाल चालू आहे जायला देखील या वाय बारीक भेंडी तर येतच का पुरी लागेल देखील या पुरी सावटी लागेल आणि गाव येदा मासळी खात हे की नाही. तर अशा अंगला बी नजारा कधी कधी देखत जावा ना मस्त वाटत एकदम. तर आता जायला ना अजून पुढं देखील. तर काय जाईल ना दिदी आपल्याला ना थेट पहिला गेलं माल पै ते तंगईला गेलं आणि मोटरी नाही या मशीन आणि आमना दाजीच भेट ना तो देखा मासा मार होता दाजी कवड एक मासा धरात